तुम्ही कधी विचार केला आहे का, की कपाळावर लावलेले भस्म केवळ एक टिळा नसून ते तुमच्या आयुष्यातील संकटांना आणि पापांना जाळून टाकण्याचे सामर्थ्य ठेवते? साक्षात भगवान शंकर आपल्या शरीराला भस्म का लावतात? वामदेव ऋषी हे अत्यंत ज्ञानी आणि विरक्त ऋषी होते. एकदा ते क्रोच अरण्यातून जात असताना एका भयंकर ब्रह्मराक्षसाने त्यांना अडवले. हा राक्षस इतका भयंकर होता की समोर येईल त्याला भक्षण करत असे. त्याने ऋषींना खाण्यासाठी धाव घेतली. वामदेव ऋषी घाबरले नाहीत. त्यांच्या अंगाला लावलेले पवित्र भस्म त्या राक्षसाच्या शरीराला स्पर्शले. भस्माचा स्पर्श होताच राक्षसाच्या मनात पालट झाला. त्याचे क्रूर विचार नष्ट झाले आणि त्याला त्याच्या पूर्वजन्माचे ज्ञान झाले. ज्या भस्माने साक्षात शंकराला प्रसन्न केले जाते, त्या भस्माच्या स्पर्शाने राक्षसाचे पाप जळून खाक झाले. राक्षस ऋषींच्या पाया पडला आणि सांगू लागला, हे ऋषीराज, मी पूर्वजन्मी एक राजा होतो. मी अनेक पापे केली, प्रजेला छळले, परस्त्रीला अभिलाषा धरल्या. माझ्या पापामुळे मला नरकात अनेक वर्ष यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर मी हा ब्रह्मराक्षस झालो. पण तुमच्या अंगावरील भस्माच्या स्पर्शाने आज मी पवित्र झालो. श्री गुरु सांगतात, भस्म हे अग्नीचे वीर्य मानले जाते. ते कपाळावर, बाहूंवर आणि हृदयावर लावल्याने नकारात्मक शक्ती दूर राहतात. त्रिपुंड म्हणजेच 3 रेषा लावल्याचे महत्त्व सांगतात की पहिली रेषा ऋग्वेद, दुसरी यजुर्वेद आणि तिसरी सामवेदाचं प्रतीक आहे. जो मनुष्य दररोज भस्म धारण करतो त्याला गंगा स्नानाचे पुण्य मिळते आणि त्याच्या घरात कधीही दरिद्रता येत नाही. वामदेव ऋषींनी त्या राक्षसाला शिवमंत्र दिला आणि त्याच्या कपाळावर स्वतःच्या हाताने भस्म लावले. तत्काळ तो राक्षस दिव्य देह धारण करून स्वर्गाला गेला. भस्माचा महिमा इतका अगाध आहे की तो महापातकी माणसालाही शिवस्वरूप बनवतो. ज्याप्रमाणे वामदेव ऋषींनी त्या राक्षसाला वाचवले, तसे श्रीगुरु आपल्या सर्वांना उद्धार करण्यासाठी सज्ज आहेत. फक्त आपली श्रद्धा प्रबळ हवी. तुम्ही दररोज भस्म किंवा टिळा लावता का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.